नाशिक मनपा शिक्षण विभाग केंद्र क्रमांक 6 सातपूर कॉलनी केंद्रातील मनपा शाळा क्रमांक 27, 28, 29, 33, 74 या शाळांच्या वतीने पटनोंदणी अभियान व शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे नियोजन सिद्ध हनुमान मंदिर म्हाडा जाधव संकुल येथे करण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटन नाशिक महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी बीटी पाटील यांच्या शुभ हस्ते पहिली दाखलपात्र मुलांचे प्रवेश अर्ज भरून व गुलाबपुष्प देऊन करण्यात आले। शिक्षणाधिकारी बीटी पाटील यांनी पालकांनी मुलांचा मनपा शाळेत प्रवेश घ्यावा यासाठी आवाहन केले। तसेच मनपा शिक्षकांच्या गुणवत्तेचे देखील कौतुक केले आहे। विविध उपक्रमांच्या योजनांची माहिती दिली। या शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केल्याबद्दल केंद्र प्रमुख नितीन देशमुख यांचे आभार मानत कौतुकाची थाप बीटी पाटील यांनी दिली। सकाळी शाळा क्रमांक 74च्या वतीने शाळा प्रवेश दिंडी काढून वाजत गाजत प्रभात फेरी काढण्यात आली। त्यानंतर मनपा शाळा क्रमांक 74च्या शिक्षकांनी पथनाट्याद्वारे मनपा शाळामधील स्मार्ट स्कूलची माहिती व शासकीय योजनांची माहिती दिली। या पथनाट्य टीमला 501 रुपयांचे बक्षीस बीटी पाटील यांनी दिले। मनपा शाळा क्रमांक 28च्या शिक्षिका कविता शिरोडे व मुलींनी आली आली मुले शाळेला आली हे गीत नृत्यातून सादर केले। मनपा शाळा क्रमांक 27चे शिक्षक सचिन चिखले व टीमने जात्यावरील ओव्यातून मनपा शाळामधील विविध उपक्रम दप्तरमुक्त शनिवार सायंकाळी 6 ते 9 टीव्ही मोबाईल बंद उपक्रमाची माहिती दिली। मनपा शाळा क्रमांक 33च्या कांचन बडगुजर यांनी पथनाट्याद्वारे जनजागृती करून शाळा प्रवेशाचे आवाहन केले आहे। शाळा क्रमांक 27, 28, 29, 33 च्या वतीने शिवनेरी गार्डन, महादेवनगर, प्रबुद्धनगर या ठिकाणी शाळा प्रवेश दिंडी काढून पटनोंदणी करण्यात आली। रवींद्र वायकर यांनी गाण्यातून मनपा शाळांच्या विविध उपक्रमांची माहिती दिली। यावेळी केंद्र प्रमुख नितीन देशमुख, मुख्याध्यापक सोमनाथ गावित, मुख्याध्यापक छाया गोसावी, शीतल आहिरे, दीप्ती डोंगरे, संजीव कुमार पाटील, सुरेश खांडबहाले, महेंद्र जाधव, प्रकाश शेवाळे, सचिन चिखले, यशवंत जाधव, देवेंद्र मोरे, महेंद्र देसले, भगवंत राऊत, भगवान सोनार, पुणाजी मुठे, पोपट चव्हाण, पांडुरंग पवार, भास्कर जाधव, संजय सोनवणे, भास्कर राठोड, विशाल चव्हाण, सुरेश चौरे, वैभव आहिरे, रेगजी वसावे, रवींद्र वायकर, रमेश बागुल, राजू थवेल, कविता शिरोडे, सोनाली कोवर, तनुजा देवरे, पूजा बक्षी, कांचन बडगुजर, उषा जगताप, शीतल कोंगे, अनिता शिंदे, रंजना कोल्हे, वंदना ठोने, दीप्ती चित्ते, प्रयाग बच्छाव, मालती पंडित, पुष्पा मेतकर, नलुबाई पाटील, पल्लवी शेवाळे, सोनिया बोरसे, भारती पवार, मंगला पवार, उज्ज्वला आहेर यांच्यासह पालकवर्ग, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। पटनोंदणी अभियान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश खांडबहाले यांनी केले। प्रास्ताविक प्रदीप पुरकर तर आभार सचिन चिखले यांनी मांडले। यासाठी केंद्र 6 मधील शाळा क्रमांक 27, 28, 74, 33, 29च्या सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले आहेत। तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने मनपा शाळांमध्ये मुले प्रवेश घेत आहेत आणि पालकांमध्ये देखील मोठा उत्साह निर्माण झाला आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। जाधव संकुल शाळेचे आणि सर्वच मनपाचे जे शिक्षक आहेत बंधू भगिनी आमचे अहोरात्र मेहनत करत आहेत। या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण दिलं जात आहे। सर्व प्रकारच्या ज्या शैक्षणिक सोयी सुविधा असतील त्या सोयी सुविधा आम्ही आमच्या माध्यमातून म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत। मला सांगायला आनंद वाटतोय की प्रत्येक शाळेला 1 कोटी रुपयाचा आम्ही खर्च केलेला आहे शैक्षणिक साधनांच्या संदर्भामध्ये। म्हणजे एखादी खासगी शाळा जी आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देत असेल ती एखादी नाशिकमध्ये अशी शाळा असेल की त्या शाळेने या विद्यार्थ्यांसाठी फक्त शैक्षणिक गोष्टीसाठी 1 कोटी रुपये खर्च केला असेल। तर आमच्या अशा जवळजवळ 82 महानगरपालिकेच्या शाळा आहेत। त्या शाळांमध्ये आम्ही शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्याच तोडीचे या शाळांमध्ये शिक्षक आहेत। तुम्ही पालक लोकांचा एवढा शिक्षणाच्या संदर्भामध्ये अभ्यास नसतो किंवा अनुभव नसतो।
आमचे हे शिक्षक जे आहेत पालक मित्रांनो, हे अतिशय क्वालिफाईड आहेत. यांच्याकडे विशिष्ट अशी शैक्षणिक पात्रता आहे, अनुभव आहे, विशिष्ट प्रकारचे त्यांनी एक्झाम दिलेले आहे. त्यानंतर त्यांची मुलाखत सुद्धा झालेली आहे. म्हणजे त्यांना बोलता येतं का व्यवस्थित प्रेझेंटेशन करता येतं का, विविध जे महाराष्ट्र, भारत, जग या विषयाची ऐतिहासिक, भौगोलिक, राजकीय काही त्यांना माहिती आहे का, अशा संदर्भामध्ये त्यांना प्रश्न विचारून त्याचा इंटरव्ह्यू घेऊन आणि लेखी आणि तोंडी परीक्षेचं एकत्रिकरण करून जे गुणवत्ता यादीमध्ये अंतिम पात्र ठरले असे हे सर्व शिक्षक आहेत. बाई ग बाई पोरं येतील शिकाया 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 शिकाया, पोरं येतील शिकाया 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 शिकाया, पोरं येतील शिकाया 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 शिकाया, पोरं येतील शिकाया 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 शिकाया. अभ्यास करून ग सई बाई ग बाई पोरं होतील हुशार 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 हुशार, पोरं होतील हुशार 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 हुशार, पोरं होतील हुशार 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 हुशार, पोरं होतील हुशार 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 हुशार. शिकाया तुमच्या पोरांना ग सई बाई ग बाई, स्मार्ट झाली मनपा शाळा बाई शाळा ग शाळा बाई शाळा, स्मार्ट झाली मनपा शाळा बाई शाळा ग शाळा बाई शाळा, स्मार्ट झाली मनपा शाळा बाई शाळा ग शाळा बाई शाळा, स्मार्ट झाली मनपा शाळा बाई शाळा ग शाळा बाई शाळा. माझ्या पाटील साहेबानं ग सई बाई ग बाई केला आनंदी शनिवार बैवार ग वार बैवार, केला आनंदी शनिवार बैवार ग वार बैवार, केला आनंदी शनिवार बैवार ग वार बैवार. शिक्षणाची होऊन पाहत पाऊले चालती शिक्षणाची वाट, पाऊले चालती शिक्षणाची वाट. अरे मुलांनो, आज तर एकादशी नाही तरी तुम्ही दिंडी काढली. शिक्षणाची. अरे आमच्या वेळेस तर विठुरायाची दिंडी होती आणि ही काय ना. विठुरायाच्या दिंडी बरोबर शिक्षण देखील खूप महत्वाचं आहे. म्हणून आम्ही महानगरपालिकेचे सर्व शिक्षक सर्व शाळांसाठी 6 वर्षाच्या पुढील जे बालक आहेत त्यांना शाळेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी, त्यांना दाखल करून घेण्यासाठी आम्ही ही शिक्षणाची दिंडी काढलेली आहे. प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे, प्रत्येक विद्यार्थी शाळेमध्ये टिकला पाहिजे आणि त्याला व्यवस्थित गुणवत्ता करतोय. लहान मुलांना तुम्ही शाळेत घालता आणि शिकवता हे खूप पुण्याचं काम आहे. पण आमच्यासारख्या मोठ्यांसाठी काही आहे का? नक्कीच आहे ना आजी. लहान मुलांना जसं शाळेमध्ये पाठवलं जातंय तसं त्या मुलांना शाळेमध्ये समाविष्ट करून घेतानाच वृद्ध आणि जे काही वयस्कर लोक आहेत ते देखील केंद्र सरकारने नवीन योजना आणली आहे, उल्हास नवभारत साक्षरता योजना. त्या साक्षरता योजनेअंतर्गत वृद्धांना देखील वाचन लेखन करण्यासाठी शिकवलं जाणार आहे. अरे वा, छान छानच आहे. मग आम्ही पण येणार.